मुंडे यांचा गेम ओव्हर झालाय का हा सवाल आहे। कारण आज धनंजय मुंडे राजीनामा देणार का हे बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। सर्वात महत्त्वाचा मुद्दा आपण बघतोय तो म्हणजे काल सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे संतापजनक असे फोटो समोर आले। प्रत्येकाला थरकाप उडवणारे, प्रत्येकाचा थरकाप उडवणारे हे फोटो होते आणि त्यामुळे केवळ मराठवाड्यातच नाही तर संपूर्ण राज्यात, संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली असल्याचंही आपण बघितलं। वातावरण तापलंय। मात्र महत्त्वाचा मुद्दा, गेले 3 महिने हे प्रकरण गाजतंय। गेले 3 महिने झालेले आहेत संतोष देशमुख यांच्या हत्येला। त्यानंतर त्यांच्या कुटुंबाचा लढा सुरू आहे। मोर्चे निघाली, आंदोलनं झाली, आरोप प्रत्यारोप झाले। मात्र आता जेव्हा हे फोटो माध्यमांमध्ये समोर आले त्यानंतर हा क्रूरतेने कोणता कळस गाठलेला होता हे समोर आलेलं आहे। मात्र 3 महिन्यांमध्ये सुद्धा कारवाई का पुढे गेलेली नाहीये। अतिशय विकृत अशा मानसिकतेचे हे फोटो जे आहेत ते आपल्यापर्यंत आले आणि आता या संपूर्ण प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंचा राजीनामा मागण्यात आलाय। मात्र या संदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी नेमकं काय म्हटलं तेही आपण बघूया की याला लात मारून फडणवीस साहेब बाहेर काढा। त्यांनी हे ऐकावं। अजितदादांना सुद्धा मी कधी बोललो नाही आत्तापर्यंत आणि त्या दाण्या फाण्याचं तर आपण नावं नाही घेतलं, त्याला गिनीत नाही मी आणि त्या असली किती बोलतो, रोज बोलतो मी। पण काल मला वाटलं की आमच्या एका भावाचं जरी एवढी क्रूर हत्या केली तर फडणवीस साहेब तुम्हाला विनंती, याला लात मारून बाहेर काढा। आणि अजितदादांना सुद्धा सांगितलं होतं की तुम्ही याला आता लात मारून बाहेर काढा, पण 302 मध्ये सुद्धा घ्यावं लागणार आहे। सुट्टी नाही, त्याच्या टोळीला पण त्याला पण। तर आपण बघितलं यावेळेस आता जरांगे पाटील यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे आपण पाहतोय। जरांगे पाटील आज सकाळपासूनच धनंजय देशमुख यांची भेट घेण्यासाठी पोहोचले आणि यावेळेस धनंजय देशमुख ढसाढसा रडले असल्याचं आपण पाहिलं। मात्र महत्त्वाचा मुद्दा, जी मागणी गेले 3 महिने केली जाते ती म्हणजे वाल्मिक कराडचा आका नेमका कोण हा सवाल उपस्थित झाला होता। त्यानंतर धनंजय मुंडे यांचं नाव समोर आलं। अंजली दमानिया असतील, करुणा शर्मा असतील, संजय क्षीरसागर असतील, सर्वांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केले आणि आता अखेर धनंजय मुंडेंचा राजीनामा हा मागण्यात आलाय। मात्र सर्वात महत्त्वाचा मुद्दा, काल एक बैठक पार पडली आहे देवगिरीवर। त्यामध्ये काय झालं ते आपण बघूयात। देवगिरीच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यामध्ये 1.5 तास खलबत झाली आहे। फडणवीसांनी स्वतः धनंजय मुंडे यांच्यासोबत चर्चा केलेली आहे। बीड हत्याकांडातील फोटोमुळे सरकारची प्रतिमा मलिन होतीये असं फडणवीसांचं यावेळेस म्हणणं आहे। धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा हे थेट आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत। धनंजय मुंडे त्यामुळे आजच राजीनामा देणार का हे बघणं देखील अतिशय महत्त्वाचं। सध्या जर आपण बघितलं तर अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशनामध्ये हा मुद्दा गाजण्याची शक्यता या आधीपासूनच व्यक्त केली जात होती आणि अखेर आता आपण बघतोय धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी ही करण्यात आलेली आहे। सर्वात महत्त्वाचं जर आपण बघितलं तर धनंजय मुंडे आज राजीनामा देणार आहेत का हे पाहणं महत्त्वाचं आणि धनंजय मुंडे यांचा गेम आता ओव्हर झालाय का हा देखील मुद्दा महत्त्वाचा। मात्र आता सर्वांचे डोळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याकडे लागले, कारण गेले अनेक दिवस आपण पाहतोय अंजली दमानिया यांनी देखील पुरावे आहेत। त्यांनी तर या संदर्भात अनेकदा पत्रकार परिषद घेतली, धनंजय मुंडे यांच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप केले। याशिवाय आपण जर बघितलं तर धनंजय देशमुख अर्थातच जे संतोष देशमुख यांचे बंधू आहेत त्यांनी मोर्चे सुद्धा काढलेले होते आणि त्यांनी सुद्धा धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केलेले होते। वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचा अतिशय जवळचा संबंध आहे असंही सांगितलं जात होतं आणि वाल्मिक कराडला अटक झाली असली तरी मात्र धनंजय मुंडेंपर्यंत याचे धागे दोरे आहेत असं सांगितलं जातंय।